NP स्पोर्ट बी टीम कॅप्टन थोडंसं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. शापूरचा प्रत्येक प्रेक्षक राजा, टेनिस क्रिकेट मधील प्रत्येक प्रेक्षक राजा वाट पाहतो या स्पर्धेची. कधी एकदाची पहिला बॉल पडतो आणि या स्पर्धेला सुरुवात होती आणि या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्याकरिता आम्ही इथे मात्र आतुर आहोत. या अनुषंगानं प्रत्येक प्रेक्षक राजा आज मात्र वाट पाहतो या स्पर्धेची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय आर्यन भुईर आणि हेमंत सोकांडे आपण पाहताय. मान फ्रॉम दिवेचा खेळाडू आर्यनला आपण पाहताय. स्टंप माईक एकदा चेक करायचंय. सगळं काही इव्हन क्वालिटीज आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतं. मॅचला सुरुवात होती. अजित दुरण सरांना आपण पाहताय जे मैदानाची पाहणी इथून आता करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचला आहे. ऑन स्ट्राईक आर्यनला आपण पाहताय. मॅन फ्रॉम भिवंडी दिवेचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आणि त्याच्या विपक्षात टेनिस क्रिकेट ज्यानं खऱ्या अर्थानं गाजवलं कमलेश काबा पाटील गोलंदाजी ट्रॅक. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. उंची धारण केली गेली आहे चेंडूने आणि उंची धारण केल्यानंतर चेंडूला सरळ पाठवलाय. संधी मिळाली, फुलटॉस होता आणि फुल टोल वसूल करणारा हा फटका षटकार आणि भीमर करिता इथून मात्र मागणी केली गेली आहे. आपण पाहताय बॅटिंग करणारा जो बॅटर आहे आर्यनकडून ही मागणी पंचांकडे केली गेली आणि पंचांचा तो इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना पहिल्याच बॉलवर अशी सुरुवात होईल असं वाटलं नव्हतं सर. कारण अगदी स्पर्धेची लेवल आपण पाहता अगदी सगळ्या गोष्टीची पूर्तता इथून मात्र केली गेली आणि या स्नोबॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. 9+6 म्हणजे टोटली 7 धावांचं बोनस मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सक्सेसफुल रिव्ह्यू आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्याच बॉलवर या पद्धतीची चुकी गोलंदाजांकडून घडेल असं वाटलं नव्हतं आणि येणारा पुढचा चेंडू इथून मात्र आपल्याला फ्री हिटचा गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू होता. फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं होतं. सध्या तरी या थांबा दर्शवला गेला. यावेळेस इथून मात्र चेंडूला आणि निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये एकच DRS तुम्ही घेऊ शकता आणि एक इम्पॅक्ट प्लेअर आपण इथून मात्र यूज करू शकता. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. गोलंदाज सज्ज होतोय कमलेश. पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं. सरळ बॅटनं आधी खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू आहे. बॅटची कड घेऊन जर का चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर तुम्ही स्ट्राईक इथून मात्र चेंज करू शकता. या गोष्टीची आपण नोंद घ्या. तशा सूचना आमच्यापर्यंत आयोजकांच्या वतीनं इथून मात्र पोहोचतात. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल बाजूला सरसावला गेला. या स्क्वेअरला रिजन मधून चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. तकदील केला गेलाय. चेंडू निघून जातोय. दन 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 करत निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय NP स्पोर्ट चौकार 4 चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि या चौकाराच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना झपाट्यानं धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहताय ती म्हणजे 12 या अंकावर धावफलक. आर्यन भोईर खूप सारं चर्चेत असणारं नाव. या भिवंडी क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिले. वयाच्या कमी वर्षामध्ये स्वतःच्या नावाची ओळख या टेनिस क्रिकेटला घेण्याकरिता भाग पाडणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धुवाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होईल.
पुढचा बॉल यावेळेस असं वाटलं लेगस्टिकच्या वरतून पण नाही, लेगस्टिकच्या बाजूने डिलिव्हर होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. अजित सरांचे दोन्ही हात सरळरेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अजित सरांचंही खूप सारं टेनिस क्रिकेट विश्व जगतामधील चर्चेत असणारं नाव आहे. कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्व जगताला ज्या व्यक्तिमत्वाने दिलेत. पुढचा बॉल गोथात फसवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली आणि डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू एक धाव मिळाली एकेरी धावेने, धावसंख्या 14. मी पुन्हा एकदा पोहोचवतो, बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू जर का डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर आपण स्ट्राईक चेंज करू शकता. करावीच लागेल. पाटला स्पर्श होऊन जर का चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर मग कंपल्सरी तुम्हाला स्ट्राईक चेंज करावीच लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. एक वेगळं फील येतं स्टंप माईक मधून जेव्हा एक वेगळा आवाज येतो तेव्हा बघायला आणि कॉमेंट्री करायलाही खूप सारं चांगलं वाटतं. मग इथून एकच धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास इथून मात्र आपण पाहत आहे. डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र पोहोचायला कदाचित थोडासा उशीर झाला आणि त्या अनुषंगानं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इझिली पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक 16 या अंकावर धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे, सन्मान दिले गेले. यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक टप्प्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावसंख्येचा मनसुबा याही वेळेस होता. रनआउट केलं गेलं पण बॅटर त्याच्या आधी रनआउट करण्याचा प्रयत्न होता. स्टंपला चेंडू लावला गेला होता पण त्याच्याही आधी पॉकेटमध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पोहोचला होता. षटक संपला. क्रमांक इथून मात्र 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय बिनबाद. ती म्हणजे अर्थातच टीम राजे बॉईज संघाची 18 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवास करते म्हणजे कुठेतरी एक चांगला धावसंख्येचा शुभ संकेत मैदानाच्या आतमध्ये हे तुम्हाला देत असताना आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिले संपलाय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 18. प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही विनंती करतो पण रॅलिंगच्या पाठीमागून मॅच पहा. राजे बॉईज आपल्याच समोर जे प्रेक्षक आहेत थोडंसं आपण हे करा, आम्ही विनंती करतोय. आपल्याला 2 पॅव्हेलियन बॉक्स पाहायला मिळतात. दमदार खासदार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळतीये बाळ्यामामा मात्रे पॅव्हेलियन आपण पाहताय आणि विजयजी भगत साहेब यांच्याही नावाने पॅव्हेलियन पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुरेपूर फायदा घेतला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टेक्निकल स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल. स्वागत करणारा चौकार. 4 धावा अमोलला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. मॅन फ्रॉम कांबारेचा खेळाडू अमोल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतोय आणि अमोलचा आपण एकंदरीत जर का विचार केला तर अमोलचं स्वागत चौकारानं होतं. गोलंदाज सज्ज होतोय. बॉल पावलांचा वापर, बॅटची कडा घेतली गेली होती. यष्टीरक्षकाकडून चूक मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पाहायला मिळते. थोडासा दूरवर होता चेंडू. क्रॉस लाईन जाणं आणि त्यानंतर झेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नसतं, तरी प्रयत्न खूप सारा चांगला पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला आता मात्र बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच हेमंतला आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज समोर इथून मात्र पुनश्च एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल आहे, भिरकावून दिले गेलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल अति प्रचंड वेगानं अति प्रचंड वेगानं चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय इथून मात्र दमदार चौकार. 4 हरियम स्पोर्ट शहापूर आणि अनन्य स्पोर्ट किनवली
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करण्याकरिता जॉईन व्हायचंय या सत्राच्या समाप्तीनंतर। पुढचा बॉल आहे या मॅच काऊन दिला गेलाय, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बालीकडे पाहायला मिळतोय दमखम दाखवणारा फटका, षटकार 6 धावा। ते फटके हातामध्ये कन्वर्ट करायला मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये सुरुवात केली गेली आहे। स्टायलिश फटका होता, स्वतःच्या बॅटमधील ताकद दर्शवणारा फटका, दमखम दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला। स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे महाजन सर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात। नामांकित पंच आणि अभिजितजी सावंत यांनाही आपण पाहताय। त्रिमूर्ती आहेत खरं तर या स्पर्धेमध्ये, अभिजित सावंत असतील, अजित सर असतील, महाजन सर असतील, अगदी नामांकित पंच आज मात्र या स्पर्धेमध्ये। आणि आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये सदाबहार कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, हिंदी, इंग्लिश, मराठी या तिन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे असे अजयजी गरज सर यांचाही आवाज आपण इथून मात्र ऐकणार आहोत। गोलंदाज तयार, पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये निघून चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय चौकार 4। पाहायला मिळतं ते म्हणजे 37 गोलंदाज सज्ज होतोय षटकातील। पुढचा बॉल उचलला गेलाय चेंडूला, खूप वेळ हवेमध्ये चेंडू, व्ही मध्ये फटका कन्वर्ट, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पार पाहायला मिळतोय तो मात्र षटकार 6। या अंकावर धावफलक इथे मध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 2 षटकांमध्ये जर का इतक्या धावा कन्वर्ट होत आहेत तर अजून 4 षटकं येणं बाकी आहे। ये तो बस झाकी है, अभी भी बहुत कुछ होना बाकी है असं कदाचित इथून मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटर। अटॅकिंग मूड मध्ये अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आपण सातत्याने इथून मात्र ऐकलंय आणि ते कदाचित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या मार्फत येतो मात्र जारी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात धावसंख्या आहे ती म्हणजे 43। पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 25 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता आता मात्र कमलेश कावा पाटीलला इथून मात्र आणले गेले। कमलेश पाटील कावा या नावानं प्रसिद्धी त्याला मिळाली। क्रिकेटच्या बरोबर बैलगाडी शर्यतीमध्येही कमलेशचं नाव आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं। म्हणजे दोन्ही क्षेत्र असू द्या, जिथे जाऊ तिथे गाजवणं हे कुठेतरी मात्र गरजेचं आहे आणि ते सध्या तरी गाजवत असताना इथून मात्र आपण पाहताय भिवंडीचा सुपुत्र आणि भिवंडीकरांना ज्याला नितांत प्रेम केलंय असा इथून मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय। आर्यन भुईरला आपण पाहताय, हो बाल बाल बच गए, जबरदस्त क्षेत्ररक्षण, बॅकबोन ऑफ क्रिकेट क्षेत्ररक्षण ज्याला म्हटलं जातं ते आता कुठेतरी जो क्रिकेटच्या पाठीचा कणा आहे जे क्षेत्ररक्षण आहे ते आता मात्र स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होत असताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं। एकच धाव घेण्याकरिता इथून मात्र भाग पाडलं गेलं। एकेरी धावेनं का होईना धावफलक 44 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय गोलंदाज जॉईन षटकातील। पुढचा बॉल आहे क्षेत्ररक्षक तिथे मात्र सध्या तरी चित्त्याचं ट्रेंड आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या चित्त्यालाही लाजवेल अशी छेप मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाले। चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल घेण्याकरिता भाग पाडले गेले। पहिले 2 षटकं आपण पॉवर प्लेची पाहिली आणि त्याच्यामध्ये बंदिस्त मैदान होतं। त्या बंदिस्त मैदानामध्ये आपण एकंदरीत जर का बघितलं ना तर फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावसंख्येची लयलूट करणं गरजेचं होतं ती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली। आता मात्र एकंदरीत जर बघितलं ना ओहो या वेळेला बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय आणि या वेळेला चेंडू निघून चाललाय। पत्रा बजाव नाही तर पत्रा फोड शॉट मैदानाच्या आतमध्ये षटकार 6 धावा। षटकाराच्या बढतीने धावसंख्या 51 या अंकावर वैयक्तिक नाही पण संघाच्या स्वरूपातलं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं।
बॅटच्या रडारमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. हा चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाज सज्ज होतोय. कमलेश षटकात येईल. पुढचा बॉल अपील स्ट्रॉंगली आणि अजित सरांचं हात आकाशाच्या दिशेनं विकेटचं बटन. फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. चला आर्यन पायचीच्या स्वरूपात जे असेल त्याला DRS नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. वाईट नो बॉल बीमर याकरिता असणार आहे आणि तोही एकच असणार आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची. मान फ्रॉम बिरवाडी पालघरकरांचा अभिमान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि पालघर टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी ज्या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. बॉक्स क्रिकेट पासून सुरुवात केली गेली आणि टेनिस क्रिकेटमध्येही आपल्या नावाचं अधिराज्य ज्याने गाजवलं असं बिरवाडीकरांचं क्रितेश मैदानाच्या आतमध्ये क्रितेश करत दाखवत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्रितेश गरजवर जिम्मेदारी सोपवली गेली. आर्यन नंतर आता मात्र क्रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. आर्यनने ही चांगली कामगिरी केली गेली. तब्बल 23 धावसंख्येची खेळी करून मैदान सोडत असताना इथून मात्र आपल्याला आर्यन भुईरला आपण पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रितेश गरज दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज पहिला बॉल आहे. यावेळेला पहिल्याच बॉलवर फटका मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फसतोय. हलकासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला होता आणि तो फसला. आल्या पावली क्रितेश घरतला परतावा लागेल तंबूच्या आशयाला. विकेट क्रमांक 2. बॅक टू द पवेलियन. किशोर पलटोलेला आपण इथून मात्र पाहताय. बॉल ऑन हॅट्रिक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. या कमलेश ऑन हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावसंख्येचा पाऊस पडला होता कमलेशच्या या ओव्हरला तो कुठेतरी आता मात्र रोख लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय. महत्वाचे 2 गडी महत्वाचे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर किंवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम येतो मात्र कमलेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकचा बहुमान मैदानाच्या आतमध्ये मिळवताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का कमलेश कावा. आतापर्यंत 5 चेंडू फेकून काढले गेलेत. अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील गोलंदाज बॉल यावेळेस हॅट्रिक होऊ दिली नाही आणि स्वतःलाही सेट करण्यामध्ये सध्या तरी माहीर होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपतं. इथून मात्र क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच टीम राजे भोई संघाची 51 या अंकावर धावफलक. चला टीम हरियम स्पोर्ट शापूर आणि अनन्या स्पोर्ट खिनवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करूयात की जसे 4 षटक संपतील तसं आपण 6 षटक जसे संपतील तसं आपण त्वरित आमच्या नाणेफेक कक्षामध्ये इथून मात्र जॉईन व्हायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 30 संपले. 4थ्या षटकाची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. संकेतला आपण पाहताय. चांगल्या गोलंदाजीचे संकेत दे रे बाबा. कदाचित हे आदेश इथून मात्र दिले गेले असावे आणि आता मात्र हे षटक हाताळण्याकरिता इथून मात्र आमंत्रित केले गेले. पुन्हा एकदा विनंती करतोय विजय भगत पॅव्हिलियन जवळ काही प्रेक्षक आहेत. समोरून तिथून कृपया करून बाजूला व्हा. रेलिंगच्या मागे राहून आपण मॅच बघायची प्लीज. तिथून बाजूला व्हा प्रेक्षक राजा आम्ही विनंती करतोय. गोलंदाज सज्ज होतोय. संकेत हो आग्या वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करण्याकरिता इथून मात्र सज्ज होतोय. पहा मनामध्ये धडकी भरवणारी गोलंदाजाच्या मनामध्ये फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल सरळ सरळ बाजूने किंवा समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता. फक्त आणि फक्त असं वाटतं की सिंगल करीता फटका कन्वर्ट केला गेला असावा. एक धाव मिळाली. धावसंख्या 52-52. सिंगल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल. यावेळेस काय घडतं. बाहेर निघणारा चेंडू. यस, पंच आमच्याकडे वळतील, इशारा दर्शवतील आणि थोडस दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्प्यावर नियंत्रण नव्हतं कदाचित असं म्हणायला तुम्हाला हरकत नाहीये. व्हाईट बॉलची उद्घोषणा एकदम मिळाली एकेरी धाबेने. धावसंख्या पुढे सरसावत असताना 53 या अंकावर. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे हवेमध्ये. चेंडू मिस टायमिंग फटका. काय करेल. झेल होईल का. स्वतःच्या जागेपासून इथून मात्र खूप सारा दूरवर कमलेश पाटील पोहोचला होता. जणू हाताला स्पर्श होऊन किंवा हातावर बाउन्स होऊन हा चेंडू इथून मात्र धरती मातेला दान होताना पाहायला मिळाला. ऍटलीस्ट बॅकअपला जरी कोण तिथे मात्र असताना तर कदाचित झेल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. एक धाव मिळालेल्या वेळामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 54. 56 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल आहे. यावेळेस टेक्निकल फटका कव्हर रिजन मध्ये. हा ही चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहताय. खूप सारे कमी फटके यावेळेस. आताच जर आपण क्रिकेट बघितलं तर या कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप कमी प्रमाणात स्ट्रोक कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्यानंतर या फटक्याला दिशा दर्शवण्याचं काम आता मात्र बॅटर कडून होताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 56. 56 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल. यावेळेस पंच आमचे स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आहेत. डेफिनेटली अस्ट्यांच्या वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू. निर्धावफैकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या. एक धाव मिळते आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक संपत क्रमांक 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 57. 57 या अंकावर धावफलक. हरियम स्पोर्ट शहापूर आणि अनन्या स्पोर्ट किनवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 6 षटक संपले की आपण नाणेफेक कक्षामध्ये इथून मात्र जॉईन व्हायचंय. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. चला पेयवाहक मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 57. 57 या अंकावर. चला 5व्या षटकाची उद्घोषणा होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. 20-20 असताना 19वं षटक, 50-50 असताना 49वं षटक ज्या पद्धतीनं महत्वाचं असतं त्याच पद्धतीनं 6 षटकांचं जर का सत्र आहे तर मग 5वं षटक ही हे तितकंच महत्वाचं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि महत्वाचं षटक हाताळण्याकरिता सौरभला शहापूरचा जा खेळाडू आहे आणि शहापूर शहरातील खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाचा एक चांगला अनुभव या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कुठल्या एक कटर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सौरभ यांनी जर का विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळवला तर 500 रुपयाचं पारितोषिक.
विनय मलपेकर यांच्याकडून हे पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. इस सौरभला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. या मैदानाचा एक दांडगा अनुभव ज्या गोलंदाजाकडे आहे. कुठल्या क्षणी कुठल्या जागेवर कुठला टप्पा हाताळावा हे ज्या खेळाडूला ज्ञात आहे तो हा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विपक्षात आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे कुठेतरी मात्र आता मात्र पाहण्यासारखं आहे. 10 ते 15 बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पहिलाच बॉल उचलले गेलाय. या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघालाय स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये. इथे मात्र दमखम दाखव. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या स्वागत इथून मात्र षटकाराने केले गेले. गोलंदाज सौरभचं आपण पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 63 या अंकावर धावफलक. 63 या अंकावर धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. राहू दे गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन अलोंग दी कार्पेट पद्धतीनं धरती मातेला गरंगाळत जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित जमिनीला गुदगुल्या करत जाणारा हा फटका. सिंगल होती कलेक्शन में बिगाड फेकीमध्ये थोडीशी चुकी आणि त्या अनुषंगाने जिथे मात्र एक धाव होती तिथे मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. गुणलेखक आदित्य आमच्या समवेत आहेत फ्रॉम शापूर. जबरदस्त गुणलेखन. आम्ही फक्त मान फिरवावी आणि किती धावा किती चेंडू हे अगदी सहजरित्या जे आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवत आहेत. यावेळेस पहा थोडासा उंची धारण करणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटरच्या दिशेने जाताना डीप होताना हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं संभ्रम निर्माण झाला नाहीये. कुठलाही आक्षेप इथून मात्र घेतला गेला नाहीये. एक संधी होती एक DRS घेण्याची मुभा होती जी आर्यनने इथून मात्र पहिल्या चेंडूवर गमावली गेली. व्हाईट बॉल नो बॉल आणि बीमर करिता फक्त रिव्ह्यू असणार आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या आणि तोही एक गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. ओहो यावेळेस बनवलं गेलं नटराज स्टाईल. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे फेकून देत आहे सरळ सीमा रेषा पार. पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला षटकार या 4थ्या चेंडूवर पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीनं धाव फलक पुढे सरसावत असताना 72 या अंकावर धाव फलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हाही इथे मात्र गुट्टा टेक और बिग यूज सिक्सर रेक. चेंडू बाउंड्रीच्या बॉलकडे निघून चाललाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर. या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज षटकात येईल. पुढचा बॉल काय घडतं तर बाईस स्वरूपातली जी धावा आहे ती सध्या तरी डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव मिळाली आणि षटक संपलं. क्रमांक इथून मात्र 5 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आहे 79 या अंकावर धावफलक.
चला टीम आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा हरिओम स्पोर्ट शापूर आणि टीम अनन्या स्पोर्ट किनवली आपण टॉस करण्याकरिता यायचंय. विजयभाई भगत फॅम टीम ज्यांनी पुरस्कृत केला गेलेला संघ हरिओम शापूर आपल्याला पाहायला मिळतो. एनपी स्पोर्ट आपण एनपी स्पोर्ट बी संघ पाहत आहे जो निलेशजी पाटोळे साहेबांचा संघ आहे. एनपीच्या नावानं अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक स्पर्धा गाजवून ठेवल्यात आणि अनेक मैदानावर ज्या संघाच्या नावाचा बोलवाला आपल्याला पाहायला मिळतोय तो हा संघ एनपी. सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि राजी बॉईजचा संघ किशोरजी खाडेकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. चला हरिओम संघाचे कर्णधार आपला ड्रेस कोड घेण्याकरिता आपण यायचंय. हरिओम संघाचे कर्णधार ड्रेस कोड घेण्याकरिता आपण या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय अंतिम षटक हाताळण्याकरिता. थोडस वरची बाजू या चेंडूला इथून मात्र कले ठेवताना पाहायला मिळतीये. चेंडू बावराईच्या पलीकडे पहिल्याच बॉलवर गोलंदाजचं स्वागत चौकारानं 4. आदित्य माळुंगेला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अंतिम षटक निर्णायक षटक अनेकांचा मनसुबा असतो. अंतिम षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं आहे किंवा महत्वाचे आणि मोठे स्ट्रोक येणं कुठेतरी गरजेचं असतं आणि ते कुठेतरी थांबवण्याकरिता आदित्य माळुंगेला आणले गेलं होतं आणि पहिल्याच बॉलवर चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सय्याद बाहेर निघून खेळायचा प्रयास या बस बनवला गेलाय फटक्याला. चेंडू बावराईच्या पलीकडे निघून चाललाय सीमारेषा पार. षटकार 6. हेमंतला आपण पाहताय वैयक्तिक 48 धावसंख्येवर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अर्धशतकाच्या खेळीपासून 2 धावपासून दूर राहत असताना हे तुम्हाला पाहायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू हेमंतच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे अर्धशतकाची पारी ठोकणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये. एकदा विनंती करतो हेमंत बॅट उंच करा आणि समस्त प्रेक्षक राजाचं अभिवादन आपण इथून मात्र स्वीकारायचंय. 18 चेंडू आणि इथे मात्र 54 धावसंख्येची खेळी वैयक्तिकरित्या इथून मात्र साकारली गेली आहे. एनपी स्पोर्ट आयोजित निलेश पाटोळे स्पोर्ट शापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकाची सुरुवात या पद्धतीने होईल कोणालाही ठाऊक नव्हतं. सुरुवात तर या पद्धतीने झाली आहे. अभी बहुत कुछ बाकी आहे. अंतिम क्षणी इथून मात्र अंतिम जेव्हा दिवस असेल तेव्हा मात्र कशा पद्धतीच्या लढती असेल हे मात्र विचार करण्याकरिता भाग पाडणार हे अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार आणि षटकाराच्या बढतीनं धावसंख्या आहे ती म्हणजे इथून मात्र 95 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्याद पुढचाही बॉल आहे. बॅटची कडा घेतली गेली होती आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्याच्या हातामध्ये बिसवणारं चेंडू विकेटचं पतन परतावं लागेल एक चांगली कामगिरी करून. इथून मात्र मैदान सोडत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो हेमंत वैयक्तिक 54 धावसंख्येची खेळी. मी विनंती करीन जेव्हा खेळाडू कक्षामध्ये या खेळाडू येईल ना तेव्हा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या खेळाडूकरिता. जबरदस्त पारी इथून मात्र साकारली गेली आणि त्याची जागा घेण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र दाखवत असताना आपण पाहत आहे. चला टीम हरिओम स्पोर्ट शापूर आपण आणि त्यांच्या समवेत अनन्या स्पोर्ट किनवली टॉस करण्याकरिता यायचं आहे. गोलंदाज सय्याद महेंद्र न्यू बॅटर आल्या दमदार सुरुवात 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघालाय. पुन्हा एकदा एनपी स्पोर्ट चौकार 4. अंतिम 1 चेंडूचा खेळ या 6व्या षटकातील बाकी राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या
आणि आता मात्र अंतिम चेंडूवरही एक मारा पर सॉलिड मारा, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, षटकार 6 धावा. षटकाराच्या बढतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 105 विजयाकरिता 106 धावसंख्येचं वण सबोट ठेवले गेले. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज, जॉईन होतील तुमच्या समवेत अजय खरस सर. समोर दिला बॉल. NP स्पोर्ट्स अर्थात निलेश पाटोळे स्पोर्ट्स शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलीच मॅच आपल्या समोर आहे. हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय, जिकडे नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना राज्य बॉईज संघानं 100 पेक्षा अधिक धावा फलकावर लावल्यात. एकूण 105 बनवल्यात 6 षटकांमध्ये आणि आता 106 धावांचा डोंगर सर करायचा आहे विजयाकरिता या उद्घाटनीय लढतीमध्ये NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाला. सलामीची जोडी दोन्ही ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कमलेश पाटील आणि विनीत माळी. विनीत माळी भन्नाट फॉर्ममध्ये आहे. KPC नामपुरीची जी स्पर्धा होती तेथे तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला. 4 व्हीलर त्याने आपल्या नावावर केली आणि काही दिवसांपूर्वीच एक 98 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली मावळ प्रीमियर लीगमध्ये. अगदी 2 दिवसांपूर्वीच मला वाटतं ती खेळी त्याने केली होती. त्याच्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील आणि सुरुवात ही फार महत्त्वाची राहणार आहे. गोलंदाजीला सुरुवात करेल ऑल इंडिया आयकॉन प्लेयर राज्य बॉईज संघाकडून आर्यन भोईर. बॅटिंग दमदार केली आर्यननं. मागच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये देखील आर्यन चांगला खेळला होता. बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट्स त्याने चांगले सांभाळले होते राज्य बॉईज संघासाठी. सलामीच्या जोडीवर बरंच काही अवलंबून असणार आहे. 106 धावांचं टार्गेट 6 षटकांमध्ये. डावाला सुरुवात. पहिला बॉल सामना करतोय विनीत. स्लोवर बॉल, मिस टाइम फटका.
हवेत आहे बॉल, परंतु फिल्डर थोडे दूर राहिलेत. नशिबवान ठरलाय विनीत. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा दूर टाकलेला हा स्लोवर बॉल, तो पिक करता आला नव्हता फलंदाज विनीतला. सुदैवी ठरलाय की बॉल खाली कुठलाही फिल्डर नव्हता. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं आणि पॉवर प्ले मॅक्झिमाइज करावा लागणार आहे. ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी पॉवर प्ले मॅक्झिमाइज केला होता. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावा सुरुवात झालीये. अप्रतिम दर्जाची ही स्पर्धा आहे आणि अप्रतिम असा हा फटका. आर्यननं देखील षटकारानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं होतं. त्याने पहिल्याच बॉलवर तो बीमर बॉल देखील मिळाला होता, षटकार ठोकला होता. विनीतनं दुसऱ्या बॉलवर ठोकलाय, परंतु महत्वाची ही सुरुवात आहे. आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या वेळेला डाव्या यष्टीच्या रोखाने येणारा बॉल टॉप एज बॉल मागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. डे मॅचेस मध्ये बऱ्याचदा आपण बघितलं इकडे भरपूर धावांचा पाऊस पडत असतो. अगदी धर्मवीर चषकामध्ये देखील आपण भरपूर धावा पाहिल्या होत्या आणि विशेषतः साई स्पोर्ट शहापूर संघाने तर बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये 100 पेक्षा अधिक धावा फलकावर लावल्या होत्या. कैलास भांडे, गणेश डिंगोरे यांच्याकडून अर्धशतकं बघितली होती आपण आणि त्या स्पर्धेमध्ये विनोद भागरे उर्फ बालीनं सेमीफायनल मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आज मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं हेमंत सोकांडेच्या माध्यमातून, ज्यांना 18 बॉल्समध्ये 19 बॉल्समध्ये 54 धावांची अप्रतिम खेळी साकारली. 5 षटकार ठोकले आणि 3 चौकार. राजे बॉईज संघाच्या डावामध्ये तब्बल 10 षटकार पाहायला मिळाले आणि 7 चौकार. तर कुठेतरी हे बाउंड्रीजचं जे बॅटल आहे ना ते देखील इंटरेस्टिंग असणार आहे या मॅचमध्ये. बॅटल ऑफ सिक्सेस, बॅटल ऑफ फोर्स, ते बॅटल देखील जिंकण्याचा प्रयत्न आता धावांचा पाठलाग करत असताना NP स्पोर्ट शहापूर बी संघाला करावा लागणार आहे. पुढचा बॉल सामना करेल कमलेश. स्विंग केला ऑन साइडला, टायमिंग जबरदस्त आहे. बॉलला फेकलंय खाऊ कॉर्नर सीमारेषा पार. षटकार. जशाच तसं चोख प्रत्युत्तर, टिट फॉर टॅट. आर्यननं देखील सुरुवातीला धमाकेदार बॅटिंग केली होती आणि आता आर्यनवर पहिल्या षटकामध्ये आक्रमण करतायत दोन्ही सलामीवीर. आयकॉन खेळाडूंच्या दरम्यानच आता खेळ रंगलाय सध्या तरी. स्विच करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये बॅटची कट. विकेट किपर आणि स्लिपच्या मधून बॉल निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 14. जवळपास 18ची सरासरी गाठायचे प्रति षटक. त्या अनुषंगानंच सुरुवात करतायत दोन्ही सलामीवीर. तसंही इतर कुठला आता पर्याय देखील नाहीये. आक्रमक बॅटिंग ही करावीच लागणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके त्यांना खेळायचे आहेत. 2 6 आलेले आहेत या पहिल्या षटकामध्ये. ओव्हर पेच कडक शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. विनीतच्या बॅटमधून खणखणीत चौकार. समाप्त झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 18च बनवल्या होत्या राजे बॉईजनं देखील. जबरदस्त हा सामना रंगताना दिसेल आपल्याला असं वाटतंय. आता शेवटपर्यंत कदाचित चित्त थरारक अवस्थेत देखील हा सामना जाऊ शकतो अशी दाट चिन्हे आता इथे निर्माण झालेली आहेत. पायाभरणी फार महत्वाची आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि दोन्ही सलामीवीरांच्या बॅटिंगमध्ये आपल्याला तो आत्मविश्वास दिसतोय. मोठे फटके त्यांनी खेळलेले आहेत. विनीत माळी फार चर्चेत असलेला खेळाडू आहे सध्याच्या घडीला. आर्यनचा पहिला बॉल छान होता, स्लोवर बॉल. तेथे असं वाटलं होतं की संधी निर्माण होते, परंतु नशिबाने साथ दिली विनीतला. मिस टाइम फटका होता, बॉल खाली फिल्डर नव्हता शॉर्ट पॉइंटला आणि तदनंतर मात्र चांगले फटके विनीतच्या बॅटमधून आलेत. जबरदस्त सुरुवात केली सलामीवीरांनी. NP स्पोर्ट शहापूर बी संघ यांनी टॉस जिंकला होता, प्रथम गोलंदाजी स्वीकारली, परंतु कॅप्टनला जी अपेक्षा होती गोलंदाजांकडून तशी गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली नाही. भरपूर धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्यामुळेच आता फलंदाजीमध्ये बहारदार कामगिरी त्यांना करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. या स्पर्धेचे प्रणेते निलेश पाटोळे साहेब यांचा हा संघ आहे NP स्पोर्ट शहापूर बी. दुसरीकडे किशोरजी खाडेकर यांनी पुरस्कृत केलेला राजे बॉईज संघ आपण बघतोय. यानंतर हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि अनन्या स्पोर्ट्स किनवली या 2 संघांदरम्यान दुसरा सामना असेल. त्यानंतर विनर विनर लुझर लुझर अशा प्रकारे आपण फॉर्मॅट बघणार आहोत.
मयूरचा पहिला बॉल थोडीशी आपटी दिली आहे, खेचलाय ऑन साईडला. फिल्डर डीप मध्ये सेट आहे, सिंगल येते. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे, ही देखील एक महत्वाची बाब आहे टॉप ऑफ द ऑर्डर. प्रत्येक संघाचा जवळपास हा विचार असतो की चांगला जर लेफ्ट हँडेड बॅटर तुमच्याकडे असेल तर त्याला सलामीला पाठवावं, जेणेकरून रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन तुमचं बनून राहील. कमलेश एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. या मॅचमध्ये विनीतनं गोलंदाजी केली नाही. खरं तर विनीत देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण बघायला गेलो या सीझनमध्ये विशेषतः फलंदाजीवर जास्त लक्ष त्याने केंद्रित केलंय. अक्रॉस द लाईन बॉल हवेत आहे, फिल्डर डीप मध्ये. ओहो, प्रयत्न होता चांगला, परंतु असं वाटतं की थोडासा लेट स्टार्ट घेतला क्षेत्ररक्षकानं, त्यामुळेच बॉल पर्यंत पूर्णपणे तो पोहोचलाच नव्हता. समोर डाईव्ह लगावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न होता, बॉल हातातून निसटलाय. 2 धावा मिळत आहेत विनीतला, धावसंख्या 21. किशोर परटोळे होता डीप मध्ये. गोलंदाजांसाठी कठीण काम दिसतंय आतापर्यंत तरी आपण ते बघितलंय या संपूर्ण मॅच मध्ये. स्वीप केलाय हवेतून, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, वेकेंट एरिया मधून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. छान फटकेबाजी, आपला स्पॉट लवकर पिक करत असताना हा फटका खेळलाय विनीतनं. एक गुडघा खाली टेकवत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याला माहिती आहे की तिकडे फिल्डर नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. 4 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर. टॉस साठी यायचंय हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि अनन्या स्पोर्ट्स किनवली, दोन्ही संघांचे संघनायक. नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. शफल होत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका सजवलाय. आणखी एक दमदार हिट. बघायचंय चौकार आहे, षटकार आहे की डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल, कारण थोडा क्लोज दिसतोय, कारण तिथे आपण बघतोय की डिक्लेअर झोन देखील जास्त लांब नाहीये. दोन्ही पंचांमध्ये आता चर्चा होत असताना अभिजित सावंत आणि निलेश महाजन हे 2 ऑनफिल्ड पंच आपण सध्या बघतोय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जाते आणि हा मॅक्झिमम षटकार. कमालीची फटकेबाजी. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. आपण बघतोय की तिकडे जो पोल आहे, भगवा कपडा आहे त्याला, पोलच्या अलीकडे बॉल होता. अर्थातच ती सीमारेषा आहे आपल्या उजव्या बाजूला आपण बघतोय, आणि तिकडे डाव्या बाजूला जर गेला असता तर कदाचित एकच धाव मिळाली असती, परंतु बरोबर मोजून मापून मारलेला फटका होता विनीतचा. 6 धावा मिळत आहेत, धावसंख्या 31. 105 धावा फलकावर लावल्यात खऱ्या राजे बॉईज संघानं, परंतु तरी देखील त्यांचे धाबे दणाणलेले आहेत. विकेट काढावी लागणार आहे. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता राजे बॉईज टीमला. विनीत एक असा फलंदाज आहे जो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवतो. यावेळेला बघा थोडासा शॉर्ट बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर, त्याला काढलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पार, नेत्रदीपक चौकार. येईल तसा फटका खेळण्याची कुवत आहे. चेंडूच्या मेरिटवर वेगात बदल केला होता गोलंदाज मयूरनं, परंतु लेंथ मध्ये थोडीशी गडबड झाली. भरपूर वेळ मिळाला फलंदाजाला फटका खेळण्यासाठी. बॅकफुटला जात असताना, वेट करत असताना चेंडूवर चपराक दिली होती. 4 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. इट्स अ फ्लाइंग स्टार्ट. हा बॉल चांगला आहे. त्यावेळेला थोडा इम्प्रोवाइज पद्धतीनं शफल होत असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, जमलं नाही. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ समाप्त होत असताना अप्रतिम सुरुवात. 106 धावांचा पाठलाग करत असताना NP स्पोर्ट शहापूर बी संघाची धावसंख्या बिनबाद 35. चोवीस चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. 24 बॉल्स मध्ये करायचे आहेत 71 धावा. सुटकेचा निश्वास फलंदाजांना लवकर टाकता येणार नाहीये या रनचेस मध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये अशीच फलंदाजी करावी लागणार आहे जी त्यांनी पॉवर प्लेच्या दरम्यान केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात.
मोमेंटम तर आहे त्यांच्याकडे, पण पॉवर प्लेमध्ये खेळ आणि पॉवर प्लेच्या नंतरचा खेळ बराचसा फरक असतो. मागे राहू. मोमेंटम त्यांना राखता येईल का पुढच्या षटकांमध्ये, हा मोठा प्रश्न आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आर्यन भोईर सज्ज होताना दिसतोय. स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आहेत आणि 2च षटकं आयकॉन प्लेयर्स टाकू शकतात. एक आयकॉन प्लेयर 2 षटकं टाकू शकतो किंवा दोन्ही आयकॉन प्लेयर्स एक षटक गोलंदाजी करू शकतात. या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये आपण बघितलं NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाकडून कमलेशनं 2 षटकं टाकली होती, त्यामुळेच विनीत तिथे गोलंदाजी करताना दिसला नाही. आणि तसाही या हंगामामध्ये विनीतचा फोकस फलंदाजीवर जास्त राहिलाय, परंतु संघाला जर गरज भासली तर जरूर तो गोलंदाजी करताना देखील आपल्याला कदाचित पुढच्या मॅचेसमध्ये पाहायला मिळेल. ओ व्हॉट अ बॉल, अप्रतिम बॉल होता हा, परंतु फलंदाज बचावला गेलाय. एष्ट्यांच्या रोखाने पूर्णपणे बॉल नव्हता, नाहीतर त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. यावेळेला डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल आहे, वाईड असणारे, अवांतर धाव मिळते आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये देखील गेलाय. DRHची मागणी फिल्डिंग साईडनं केलेली आहे. ऑनफिल्ड पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय. प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यू जर तुम्ही घेतला तो सक्सेसफुल झाला तर मात्र पुन्हा त्याचा वापर करता येईल. अनसक्सेसफुल जर रिव्ह्यू असला तर मात्र पुन्हा त्या इनिंग्समध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेले आहेत NP स्पोर्ट्स शहापूर. स्पर्धेचे प्रणेते निलेश पाटोळे साहेब. मुवमेंट पण नाही झाली, मला एवढं समजलं, एवढा दूर झाला बॉल. इट्स अ वाईड. अगदी थर्ड अंपायर अजित पुत्रन आम्हाला सांगतायत की 5व्या स्टंपच्या वरून बॉल गेलेला आहे. वाईड +1, 2 धावा मिळतील कारण बॉल डिक्लेअर झोन मध्ये देखील गेला होता. पहिला बॉल छान होता या षटकातील. ओ स्विच इट, काय फटकाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अफलातून शॉट, मॅजिक शॉट बाय कमलेश षटकार. कित्येकदा आम्ही बघितलेला आहे स्विच हिट खेळताना फलंदाजांना, परंतु असा स्विच हिट पहिल्यांदाच पाहायला मिळालाय. एवढा सरळ मारलाय अगदी बाणाप्रमाणे. काय आधुनिक क्रिकेट आहे, इम्प्रोव्हायझेशन ॲट इट बेस्ट. यापेक्षा अधिक इम्प्रोव्हायझेशन काय असणार आहे क्रिकेटच्या खेळामध्ये एका फलंदाजाकडून. स्वतःला स्विच केलं होतं, पूर्णपणे स्टान्स चेंज केला आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार मारलाय. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा यावेळेला कटर आहे, त्याला पिक करत असताना बॉल हवेत आहे, फिल्डर डीप मध्ये येतोय, झेपावलाय परंतु कॅच ड्रॉप. संधी निर्माण केली होती आर्यन भोईरनं, फिल्डरची साथ मिळालेली नाही. काही धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर. पहिला सामना हाय स्कोरिंग, हाय प्रोफाईल आणि हाय एंटरटेनिंग देखील आता होताना दिसतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. सन्माननीय विजयभाई भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. ओहो, सातत्याने वारंवार तेज फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजाने देखील ओळखलं होतं. पुन्हा एकदा तो स्लोवर ऑफ कटर टाकला होता, बीट केलं, परंतु या वेळेला विकेट किपरची साथ मिळाली नाही. 22च्या रूपात 1 धाव, धावसंख्या 46. आणखी 60 धावांची आवश्यकता आहे. सध्या 3रं षटक प्रगती पथावर. चांगला रंगताना दिसतोय पहिलाच सामना. यानंतर हरिओम स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध अनन्या स्पोर्ट्स किनवली. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात टीम राजे बॉयज. फुल टॉस आहे, लॉफ्टेड शॉट, वाईड स्टेटमेंट, विकेटला गॅप मधून ग्रेट प्लेसमेंट, बॉल सीमा पार, विनीतच्या बॅट मधून खणखणीत चौकार आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 3ऱ्या षटकामध्येच अर्धशतक फलकावर लागतंय. हुबेहूब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. राजे बॉयज संघानं देखील 3ऱ्याच ओव्हरमध्ये अर्धशतक कंप्लीट केलं होतं आणि NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाने देखील तेच केलंय.
आर्यनचं आणखी एक खर्चिक षटक. हो, हा देखील थोडा कमजोरच बॉल होता, परंतु यावेळेला डिक्लेअर झोनमध्ये त्याला पाठवलंय बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला. एकदा मिळताना दिसते आणि याचबरोबर हे षटक देखील होईल समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा फलकावर विदाउट लॉस. NP स्पोर्ट्स बी. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही व्हायचा आहे. 51 झालेले आहेत. 55 आणखी बनवायचे आहेत. 18.33 ची सरासरी येथून प्रतिषटक गाठायचे. सध्या 17.00 ची सरासरी गाठलेली आहे. म्हणजेच काय तर नेक टू नेक फाईट आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. प्लस पॉईंट तर हा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे की एकही विकेट त्यांनी गमावलेली नाही. चला, टॉससाठी दोन्ही कॅप्टन सज्ज रहा. हरिओम स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध अनन्या स्पोर्ट्स किन्नवली. ग्रुप ए चा दुसरा सामना, स्पर्धेचा दुसरा सामना. फार चांगल्या संकल्पना निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून या क्रिकेटसाठी राबवण्यात येतात आणि या स्पर्धेला विशेषतः एक इंटरनॅशनल फील सर्व ऑडियन्सला यावा त्याकरिता तो स्टंप माईक बसवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच जरूर ऑनलाईन विशेषतः जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना तो फील येत असणार. आर्यन भोईरचा स्पेल समाप्त झालाय. खर्चिक स्पेल राहिला. तब्बल 34 धावा त्याने खर्च केल्या. विकेट प्राप्त करता आली नाही. फार रेअर असं होत असतं की आर्यनला विकेट मिळत नाही 2 षटकांमध्ये, पण आज ते घडलंय. And now it's time for the change in bowling. भूषण तारमळेच्या हातात बॉल. या स्पर्धेमध्ये सामनावीराचा पुरस्कार म्हणून हेल्मेट आपण देणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण यांच्या माध्यमातून हे हेल्मेट आपल्याला लाभलेत. ओ हो हो, प्रचंड मोठा फटका. भीमटोला, वज्रटोला. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. विनीतच्या बॅटमधून षटकार. क्लॉक स्वीप करत असताना भव्य स्वागत केलंय गोलंदाज भूषण तारमळेचं. चांगला प्रतिभावंत गोलंदाज आहे भूषण तारमळे, परंतु गोलंदाजांची आज खैर नाही. या पहिल्या मॅच मध्ये तेच सध्या तरी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आणि थोड्याच वेळात कुपन वाटली जातील. त्याचा लाभ घ्या आणि या फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटा. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे वाईड लॉंगॉनच्या वरून VIP डायज वर. आणखी एक षटकार. जबरदस्त फलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मॅन फ्रॉम माणकोळी भिवंडी विनीत माळी 13 बॉल्स मध्ये 44 धावांवर जाऊन पोहोचलाय. बघता बघता हा पठ्ठ्या. माणकोली गावामधून आपल्याला बरेचसे आयकॉन प्लेयर खेळताना दिसत असतात. धर्मवीर चषकामध्ये आपण वैभव माळीला बघितलं होतं, दीपेश माळीला बघितलं होतं आणि विनीत देखील खेळला होता. हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या लवकर. अनन्या स्पोर्ट्स किनवली टीमचे कॅप्टन मला वाटतं आलेले आहेत. चला, हे षटक झाल्यानंतर आपल्याला टॉस करायचं आहे, सो प्लीज कॅप्टन त्वरित या. बॅक टू बॅक षटकार. अर्धशतकाच्या जवळ विनीत माळी. स्लोवर बॉल हॅमट केलाय ओव्हर द बॉलर सेट. 1 बाउन्स. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. आता बॉल कुठे टाकायचा हा प्रश्न पडला असेल भूषण तारमळेला. हा स्लोवर ऑफ कटर टाकला होता, मात्र तो देखील चांगला पिक करत असताना ताकदवान प्रहार केलाय. सेफ एरियामध्ये फटका मारला बॉलरच्या डोक्यावरून. तेथे फिल्डर नसतो. लॉंग ऑनला फिल्डर आहेत खरे, परंतु लॉंग ऑफ फिल्डरने प्रयत्न देखील केला होता. स्ट्रेट आहे अगदी लॉंग ऑफ, त्याला देखील संधी दिली नाही. 1 बाउन्स चौकार. 48 वर विनीत माळी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 67 वर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक स्लॉग हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. हाफ सेंचुरी फॉर विनीत माळी. हेमंत सोकांडेच्या इनिंगचं चोख प्रत्युत्तर विनीत माळीनं दिलंय.
हेमंतनं 18 बॉल्स मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. विनीतनं 15 बॉल्स मध्ये नाबाद 54 धावांची खेळी साकारली आहे. स्टँडिंग ओवेशन त्याला प्रेक्षक देत आहेत. टाळ्यांचा खडखडाट होतोय शहापूरच्या या खाडे विद्यालयाच्या क्रिकेट मैदानावर. ग्रेट एक्झिबिशन ऑफ पॉवर हिटिंग बाय विनीत माळी. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या 73, 73 धावा. 106 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणि आता हे टार्गेट जे आहे, जे सुरुवातीला डोंगरा एवढं वाटत होतं, ते तुटपुंज वाटायला लागले. 14 बॉल्स मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला जो मोमेंटम प्राप्त केलाय तो आतापर्यंत ठेवलाय कायम चौथ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी. कमलेशनं देखील 2 षटकार ठोकलेले आहेत या इनिंग्समध्ये, परंतु पूर्णपणे विनीत माळी शो सध्या तरी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कडक फटके मारलेत. ऑन साईडला विशेषतः फेवर करत असताना जास्त मोठे फटके खेळलेत, परंतु ऑफ साईडला देखील तेवढा तो स्ट्रॉंग आहे. गोलंदाजांनी देखील काही चुका केलेल्या आहेत. स्लॉटमध्ये गोलंदाजी झाली आहे, त्याचा फायदा पूर्णपणे घेतलाय विनीतनं. थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय. टायमिंग चुकलंय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली आणि टेक्स इट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. विनीत माळीच्या खेळीचा अंत होतोय. जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर माघार त्याला घ्यावी लागते. 73 धावांवर हा पहिला धक्का बसलाय आणि येथून आता सामन्याला कलाटणी मिळेल का, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. शेवटी क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतंय, परंतु जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर विनीत माघारी परततोय. प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन त्याने केलंय. 16 बॉल्स मध्ये 54 धावांची अप्रतिम इनिंग साकारली. आणि आता पंचांकडून इम्पॅक्ट प्लेअरचा तिथे इशारा येतोय. किशोर ॲज अन इम्पॅक्ट प्लेअर. इम्पॅक्ट प्लेअर जेव्हा तुम्ही मैदानामध्ये पाठवता तेव्हा तो कोणाच्या जागेवर आलाय ते देखील सांगायचंय. बघायचंय की इम्पॅक्ट प्लेअर कोणत्या खेळाडूच्या जागेवर आलेला आहे. समीकरण 13 चेंडू आणि 33 धावा. ऑनफिल्ड पंच कन्फर्मेशन घ्या, तदनंतर आपण खेळायला पुन्हा एकदा सुरुवात करा. सौरभच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. किशोर इज अ स्ट्रॉंग मॅन. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. हे षटक संपल्यानंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि अनन्या स्पोर्ट्स किनवली या दोन संघांच्या दरम्यान. 13 चेंडू 33 धावा. रंगतदार अवस्थेत मॅच. भूषण तारमळीचा पुढचा बॉल जस्ट बॅक ऑफ लेंथ पुल करायचा होता, मात्र बॅटची आतली खडा लागली. सुदैवी ठरला की हा बॉल एस्टनवर गेला नाही. डॉट बॉल येतोय. षटक समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1/73. चला जाऊयात पुढील सामन्याच्या नाणेफेकीकरिता. आमचे सहकारी समालोचक तेजस धोबी तेथे जोडले जात आहेत. इट्स ओव्हर टू यू तेजस. हॅलो हॅलो हॅलो. स्वप्नीलजी घोडे साहेबांना मी विनंती करतोय आपण यायचं आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहताय एका बाजूने संघ पाहायला मिळतोय हरिओम शहापूर आणि त्याच्या विपक्षात अनन्या स्पोर्ट्स किनवली. या दोन संघांमध्ये नाणेफेक होतीये आणि अनन्या कॉल देतात. काटा असं कॉल आलं आणि छापा पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती असेल पण बेस्ट ऑफ लक द्यायचं आणि सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. जातोय हरिओम टीम कॅप्टनच्या दिशेनं. मित्रा, नाणेफेकीचा जो कौल येतो तुझ्या बाजूने आलाय. सगळ्यात आधी पहिला विजय जो असतो तो इथून मात्र मिळवलाय. काय निर्णय घेशील? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही
क्षेत्ररक्षण निर्णय का स्वीकारता? या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे या अनुषंगाने की वेगळं कारण आहे? नाही, आमच्याकडे बॉलर्स चांगले आहेत. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केला जाईल? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुझ्या टीममधून कुठले ऑल इंडिया आयकॉन आम्हाला इथून मात्र पाहायला मिळतील? आकाश जांगीड आणि दीपेश गोलब, राहुल जोगाडिया. नक्कीच धन्यवाद. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक आम्ही इथे दर्शवतोय. त्याच्यानंतर जातोय मी किडोली संघाच्या दिशेनं. नाणेफेक जर का मित्र तुम्ही बिन झाले असते तर काय निर्णय असता? आम्ही प्रथम फलंदाजीच करणार होतो, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि यानंतर अंधार पडल्यावर फलंदाजीसाठी थोडं अवघड होईल, म्हणून आम्ही प्रथम फलंदाजीच करणार होतो. फलंदाजीचा निर्णय आपण स्वीकारताय. धाडसी निर्णय घेण्याचा आपण विचार केलाय. या मैदानावर आपण बघितलं तर खूप साऱ्या धावा बनताना पाहायला मिळतात. आपण किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करा? 6 षटकांमध्ये आम्ही कमीत कमी 90 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या टीममधून आमच्या प्रेक्षक राजाला कुठले असे ऑल इंडिया आयकॉन पाहायला मिळतील? संग्राम शिंदे आणि सौरभ पुसवळे सांगलीतून बिलॉंग करतात, ते दोघे पण. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा शापूर नगरीमध्ये. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विनवतोय हरिओम संघ आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत किनवली संघाला फलंदाजीसाठी. जाऊयात नाणेफेक कक्षातून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहे सदाबहार कॉमेंटेटर अजय करस सर. थँक्यू तेजस. 11 चेंडू 32चं समीकरण आहे. स्विच हिटचा जबरदस्त फटका, बॉल गॅपमधून 4 धावा. हेमंत सोकांडे गोलंदाज आपण बघतो या षटकामध्ये, ज्यानं विनीत माळीचा चांगला झेल स्वीकारला मागच्या षटकामध्ये. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळाले. विनीतनं देखील दमदार बॅटिंग केली, तो बाद झालाय. परंतु आता या डावाची सूत्र आपल्या हाती घेत असताना फलंदाज कमलेश पाटील चेंज द गेम वडवली ब संघासाठी. ग्रामीण क्रिकेट त्याने प्रचंड गाजवलेलं आहे आणि अनेक साऱ्या ऑल इंडिया आयकॉन स्पर्धांमध्ये तो देखील खेळताना दिसत असतो. 4 धावांनी धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. 78. चांगला बॉल आहे, यावेळेला खोलात टाकलाय. गती जास्त नव्हती, परंतु बरोबर यॉर्कर लेंथवर ड्राईव्ह करत असताना समोर 1 धाव मिळणार आहे. सिंगल डबलने जास्त काही समस्या गोलंदाजाला नसावी, कारण आतापर्यंत आपण बघितलं की चौकार षटकारांमध्ये जास्त डील झालेली आहे आणि अजूनही त्यांच्याकडे धावा आहेत. राजे बॉईज संघानं धावसंख्या फार मोठी उभारली होती. 105 धावा, 106चा पाठलाग सुरू आहे. 79 धावा फलकावर लागत आहेत. समीकरण बदलते. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावांची आवश्यकता. इम्पॅक्ट प्लेअर किशोरकडे स्ट्राईक असणार आहे. 1च चेंडू आतापर्यंत खेळलाय, खातं उघडलेलं नाही आणि मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील प्रसिद्ध असलेला फलंदाज आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट, उडवलाय ऑन साइडला. वाईड इज डीप मिड विकेटला फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. हेमंतच्या खात्यात विकेट. इम्पॅक्ट प्लेअरला काहीही इम्पॅक्ट ह्या सामन्यावर टाकता आलेला नाहीये त्याच्या टीमसाठी. उलट निगेटिव्ह इम्पॅक्टच पडलेला आहे असं म्हणावं लागेल, कारण 0वर तो बाद झालाय. संघामध्ये आणखी चांगले फलंदाज आहेत, मात्र मोठी आशा होती किशोरकडून. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला, असं वाटलं होतं की त्याच्या बॅटमधून देखील काही मोठे फटके येतील. प्रयत्न केला यावेळेला, परंतु टायमिंग 100% नव्हतं. लेंथ बॉल होता, स्लॉग हिट केलं. डीप मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाहीये. दुसरा धक्का बसलाय. 79 धावा फलकावर. पहिल्या विकेटसाठी 73 धावांची जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली, पण आता मोमेंटम थोडासा शिफ्ट होत असताना या मॅचमध्ये राजे बॉईज संघ कमबॅक करतोय. राजे बॉईज विरुद्ध NP स्पोर्ट्स बी ही पहिली मॅच आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर या स्पर्धेची. नवीन बॅटर मैदानामध्ये दर्शन इन ॲट नंबर 4. 8 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी, परंतु तेवढाच चांगला ऑन ड्राईव्ह आहे. हलकसं फंबलिंग घडलंय आणि बघा कमलेशला काय धावतोय. चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग. 2 धावा ते कंप्लीट होत आहेत. स्लाइट फंबल झालं होतं. क्षेत्ररक्षकांना अतिशय दक्ष राहावं लागणार आहे. 1-1 धाव येते लाख मोलाची ठरणार आहे. 2 धावा मिळाल्यात, धावसंख्या 81. आणखी 25 बनवायचे आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिंगल डबल न खरं तर इथून सामना जिंकणं कठीण आहे. मोठे फटके तर खेळावेच लागणार आहेत. अधूनमधून चौकार षटकार हे खेळावेच लागतील. 7 चेंडू 25. जबरदस्त बॉल.
कमाल केली या षटकामध्ये हेमंत सोकांडेनं. एक इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल षटक समाप्त झालंय हेमंत सोकांडेचं. आपल्या टीमला एक चांगला चान्स त्याने दिलाय आणि शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा त्याने सोडलेल्या आहेत. तब्बल 25 बनवायचे आहेत 6 बॉल्समध्ये. 81 ला 2. एक विकेट आणि ती एक विकेट विनीत माळीची होती. तेथून हा सामना पूर्णपणे आता बदलताना दिसलाय. सामना संपलेला तर नाहीये कारण सेट बॅटर कमलेश पाटील अजूनही मैदानामध्ये चांगली बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 22 धावांवर कमलेश खेळताना दिसतोय. 2 धावा बनवल्या दर्शननं. 6 चेंडू आणि 25 धावा. प्रेक्षकांना जे हवं होतं ते मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. चौकार षटकारांची आतषबाजी. NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाला सामना जिंकायचा असेल तर त्या आतषबाजी शेवटच्या षटकामध्ये देखील त्यांना करावी लागणार आहे. खडतर आहे समीकरण परंतु अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. दर्जेदार ही स्पर्धा आहे आणि पहिलाच सामना आपल्याला दर्जेदार पाहायला मिळतोय. निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, NP स्पोर्ट्स शहापूरच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गोलंदाजीसाठी प्रफुल्ल. पहिले 2 बॉल्स. यस, या 2 बॉल्समध्ये एक जरी मोठा फटका आला ना तर विजयाच्या आशा पल्लवीत असतील NP स्पोर्ट्सच्या. शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. पुल पॉवरफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल षटकार. पाच चेंडू 19 धावा. कमलेशकडे स्ट्राईक आहे. हा प्लस पॉइंटच आहे NP स्पोर्ट्स शहापूर बी संघासाठी. मोठा रेकॉर्ड होईल जर ही धावसंख्या चेज करण्यात आली तर हा मोठा रेकॉर्ड असेल. फार क्वचित टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 100+ धावसंख्या चेज होताना पाहायला मिळालेली आहे. परंतु हे मैदान तसं आहे. हाय स्कोरिंग गेम्स इकडे बऱ्याचदा पाहायला मिळालेले आहेत. आपण आहोत शहापूरमध्ये. पुरेपूर शहापूर आणि धावांचा महापूर या पहिल्याच मॅच मध्ये. 5 चेंडू 19 धावा. गोलंदाजावर प्रेशर टाकण्याची पूर्णपणे तयारी फलंदाजाने केली आहे. किंबहुना प्रेशर थोडंसं टाकलंय पहिल्याच बॉलवर षटकार ठोकत असताना. आता पुढचा बॉल कुठल्या लेंथवर असेल. गोलंदाज प्रफुल्ल भरपूर विचार करताना दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे करताना दिसत आहेत राजे बॉईज संघाचे कर्णधार. मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, हे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला, ऑन साईडला मात्र बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन. फुलर लेंथ समोर उडवलाय. क्लीन स्ट्राइक, अनदर 6. Absolutely fantastic by कमलेश पाटील. He is on fire now. 12 बॉल्समध्ये 33 धावांची खेळी त्याची नाबाद आपल्याला पाहायला मिळते आणि योग्य वेळेवर त्याने मोठी फटके आपल्या भात्यातून काढलेत. सुरुवात त्याने देखील दमदारच केली होती, षटकारानंच केली होती. मध्यंतरी त्याला जेवढी स्ट्राईक पाहिजे होती ती मिळाली नाही कारण विनीतचा शो चालू होता. परंतु विनीत बाद झाल्यानंतर खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत असताना अंडर प्रेशर लाजवाब बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज कमलेश पाटील. माइंड गेम होता. पहिला बॉल शॉर्ट होता, त्याच्यावर षटकार आला होता. त्यामुळे कमलेशला माहिती होतं की बॉल थोडासा पुढे मिळणार आहे, पुढची लेंथ असणार आहे आणि तसंच घडलं. बरोबर तयार होता तो. समोर मारला. 6 धावा. 12 धावा आल्यात पहिल्या 2 बॉल्समध्ये. आता 13 करायचे आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. व्हॉट अन अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल. आता सिली पॉइंटला फिल्डर आणलाय. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. ओहो, स्विच हिट करायचा होता. यावेळेला लाईन मिस केली आहे. गुड डिलिव्हरी, डॉट बॉल. 3-13 हे समीकरण आता येऊन ठेपलं या मॅच मध्ये. पहिलाच सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर. निलेशजी पाटोळे साहेब देखील अतिशय खुश असतील. ज्या पद्धतीनं आयोजन त्यांनी केलेलं आहे, दमदार आयोजन, तसंच दमदार सामना पहिलाच रंगलाय आणि त्यांचाच संघ येथे धावांचा पाठलाग करताना दिसतोय. NP स्पोर्ट्स बी. 3 चेंडू 13. ओ, याही वेळेला बॅट्समनला हुलकावणी दिली. बॉलनं हुक करायचा होता.
थोडासा बॅटचा स्पर्श आहे असं पंच दर्शवतायत. एक धाव येथे मिळताना दिसते डिक्लेअरच्या रूपात आणि आता स्ट्राईक रोटेट होईल. 2 चेंडू शिल्लक, 12 धावांची आवश्यकता. कमलेशला जे काही करायचं होतं ते आता करून झालंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तो नॉन स्ट्रायकरच्या एंडला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला दर्शन आहे. दर्शनला दोन्ही बॉल्सला सीमारेषेचं दर्शन घडवावं लागणार आहे, ते देखील षटकारांसाठी. तेव्हाच हा सामना NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाला जिंकता येईल. 2 बॉल्स 12. स्विच हिटचा तो फटका तिसऱ्या बॉलवर कितपत आवश्यकता होती, कारण सरळ बॅटनं खूप चांगला खेळत होता, परंतु त्या स्विच हिटनं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देखील लूज झालं. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कमबॅक केलंय. एवढं सोपं नसतं जेव्हा तुमच्यावर आक्रमण होतं, सुरुवातीला 2 षटकार येतात आणि एवढ्या अंडर प्रेशर तुम्ही गोलंदाजी करत असता. ग्रेट मॅच. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. स्ट्राईक रोटेट झालेले आहे. दर्शन ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणावर सध्या तो नजरच टाकताना दिसतोय. ऑफ साईडला 4 फिल्डर्स, 3 सर्कलमध्ये 1 सीमारेषेवर. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन बाउंड्री लाईनवर. 4 खेळाडू सीमारेषेवर, 1 सर्कलच्या आत. टॉपेज बॉल हवेत आहे आणि हा जाईल डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धाव मिळणार आहे. आता मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल राजे बॉईज संघाच्या कर्णधारानं. 105 बनवल्या त्यांनी प्रथम बॅटिंग करत असताना. रनचेजला सुरुवात झाली मोठ्या फटक्यांनी आणि अगदी 35 बॉल संपेपर्यंत कॅप्टनला सुटकेचा निश्वास टाकताच आला नव्हता. आता कुठे हायसं वाटलं असेल. 1 बॉल शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच आता हा सामना झुकलेला दिसतोय राजे बॉईज संघाच्या बाजूनं. टर्निंग पॉइंट आपण बघायला गेलो तर मागचं षटक, पेनल्टीमेट षटक हेमंत सोकांडेचं 8 धावा फक्त खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट देखील प्राप्त केली. या षटकामध्ये सुरुवात तेवढी चांगली नव्हती प्रफुल्लची, परंतु त्याने कमबॅक करून दाखवलंय. शेवटचा बॉल. सामना करेल कमलेश पाटील. लिगल बॉलच तर टाकायचा होता, तोच टाकलाय आणि याचबरोबर सामना फिनिश. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा मिळतील, परंतु खुश दिसत नाहीये कमलेश पाटील. त्याला माहिती आहे भरपूर मेहनत केली परंतु विजय मिळवता आला नाहीये. हार्ड लक NP स्पोर्ट्स बी and many congratulations winning team Raje Boys.